100% पक्षांनी संधी दिली तर मी निवडणूक लढणार आहे. कशी सगळी तयारी सुरू आहे तिथं? आम्हाला पुढे कोणी आलं तर पक्षासाठी आम्हाला लढायचंय आणि निवडून यायचंय. पहिल्यापासून दैवत आमच्या मानाने पवार साहेब होते. आमचा नेताच विजनरी आहे. तिथं पाहिलं एवढा भ्रष्टाचार होता प्रत्येक कामामध्ये. आता संभाजी महाराजांचं स्मारक आम्ही बांधतोय, त्याच्यामध्ये 30 कोटीचा भ्रष्टाचार लोकांनी केलाय. विरोधामध्ये राहणं किंवा संघर्ष करणं हा काय तुमचा स्थायी स्वभाव आहे का? नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुद्द्यावर बोलू हा आपला खास मुलाखतीचा जो कार्यक्रम आहे. यामध्ये आज आपण पिंपरी चिंचवड शहराचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे शहराध्यक्ष आहेत, नव्यानं जबाबदारी मिळाली आणि ती समर्थपणे पेलली आहे. कारण त्यांच्या शहराध्यक्षपदालाही आता 1 वर्ष होणार आहे आणि त्या निमित्तानं आपण त्यांच्याशी बोलणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पक्षाचं नेमकं काय शहरामधलं अस्तित्व आहे, संघटन आहे, काय तयारी सुरू आहे, ते कसं बघतात या सगळ्या संधीकडं, आणि या संदर्भामध्ये तुषार कामटे जे आपल्या सोबत आहेत, आपलं मनापासून स्वागत आहे. शहराध्यक्षची जबाबदारी मिळणं खरं तर हे सगळ्यांनाच शहराध्यक्ष व्हायचं असतं. त्या निमित्तानं शहराचं नेतृत्व करायची एक संधी आपल्याला पक्षातून मिळत असते. परंतु ज्या पार्श्वभूमीवर तुम्हाला ती संधी मिळाली, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि आपण शरद पवार यांच्या सोबत राहिलात आणि त्यानंतरचा जो काही पक्ष संघटनेचा विषय आहे त्याच्यामध्ये आपण शहराध्यक्ष झालात. आता आगामी विधानसभा निवडणूक अगदी 2-2.5 महिन्यावर आहे आणि त्यानिमित्तानं सगळ्याच शहरामध्ये, सगळ्या मतदारसंघामध्ये आणि सर्व पक्षांमध्ये तयारी सुरू आहे. एक शहराध्यक्ष म्हणून, आपण लीडर म्हणून लीड करणार आहे, कशी सगळी तयारी सुरू आहे तिथं? नमस्कार. प्रथमतः फॉर द पीपल या न्यूज चॅनलचे मनापासून आभार मानतो. आज आपण आम्हाला इथं बोलवलं. 1 वर्षाचा कालावधी आमच्या शहराध्यक्षपदाला होतो, त्याची दखल घेऊन मुद्द्यावर बोला ह्या कार्यक्रमात आपण बोलवलं, त्याबद्दल शहराच्या वतीने प्रथमतः आपले आभार मानतो. आज ह्या वयामध्ये संधी भेटणं हे फक्त माननीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनानेच होऊ शकतं. पवार साहेबांचा हात असेल तर ती व्यक्ती अध्यक्ष, आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री झालेला आपण लोकांनी पाहिलेला आहात. म्हणजे पवार साहेबांनी मनात आणलं तर होत्याचं नव्हतं होतं, नव्हत्याचं होतं हे म्हण त्यांना लागू होते. पवार साहेबांनी आमच्या कामाची पद्धत पाहिली, आमच्यावर त्यांनी विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला आम्ही साजेस असं काम ह्या 1 वर्षामध्ये केलेलं आहे. सांगताना तुम्हाला एक आनंद पण होत आहे आणि काही वेदना पण आहेत. जेव्हा पक्ष फुटले तेव्हा आमच्याकडे 1% लोक आमच्याकडे होती, नेते लोक, सामान्य लोकही साहेबांसोबत होती. पण नेते मात्र 1%, नेते फक्त 1% आमच्याकडे होते. नेते अजित पवारांकडे निघून गेले होते. अजित पवारांकडे नेते जाऊन सुद्धा ह्या लोकसभेमध्ये 90% रिझल्ट हा पवार साहेबांच्या बाजूने लागलेला आहे. कारण लोक आणि मतदार हा साहेबांसोबत आहे. साहेबांनी विश्वास एवढा संपादन केलेला आहे म्हणून लोक साहेबांसोबत थांबले होते आणि त्याची परिस्थिती आताच्या लोकसभेत आपण पाहिलेली आहे. बरोबर. तर आता लोकसभा त्याच्यामध्ये तर आपण बघितलं महाराष्ट्रभर काय रिझल्ट लागला आणि 10 ठिकाणी जिथं उमेदवार तुमचे उभा होते तिथं सगळ्यात परफॉर्मन्स चांगला हा तुमच्याच पक्षाचा. आता आगामी विधानसभेसाठी पिंपरी चिंचवड या शहरामध्ये 3 विधानसभा, तिथं तुमची तयारी कशी सुरू आहे? कारण 2 याच्यावरती तुम्ही दावा करता. नाही, 3 विधानसभेवर आम्ही दावा केलेला आहे. 3 विधानसभेमध्ये आमची ताकद आहे. माननीय कोल्हे साहेबांची जी लोकसभा येते त्याच्यामधली 1 विधानसभा ही आमच्या पिंपरी चिंचवड शहरातील येते. मागचा 2019चा तुम्ही निकाल पाहिला तर 38,000 कोल्हे साहेब मागे होते, तेव्हा पक्ष 1 होता आमचा. आज पक्ष फुटल्यानंतर फक्त 8,000चं लीड अपोजिट पक्षाला भेटलेलं आहे. पण त्याच्यात पण काय, पिपाणी हे चिन्ह जे होतं त्याला 6,500 मतदान माझ्या विधानसभेत झालेले आहे. म्हणजे आम्ही 38,000ची गॅप तिथे भरून काढलेली आहे. म्हणून आमची ताकद त्या विधानसभेमध्ये सुद्धा आहे. तिथं आम्ही आत्ताच जे अजित पवार गटाचे अध्यक्ष होते त्यांचा प्रवेश आम्ही इकडे घेतला, अजित गावाने म्हणून. बाकी नगरसेवक आमच्याकडे आलेले आहे. म्हणजे विधानसभेत आमची ताकद अजून वाढलेली आहे, प्लस झालेलं आहे. पिंपरा विधानसभेमध्ये अण्णा बनसोडे आमदार आहेत.
आणि अण्णा बनसोडेंची जागा म्हणजे आमची जागा आहे, म्हणून ती जागा पण आमची पहिल्यापासून कन्फर्म आहे. 10 वर्ष तिथे राष्ट्रवादीचा आमदार निवडून येतोय, म्हणून ती विधानसभा ही 100% आमची असणार आहे. राहिली चिंचवड विधानसभा. चिंचवड विधानसभेला तुम्ही पाहिलं असेल, मागच्या लोकसभेला 96,000चं लीड होतं युतीच्या खासदारांना. ते लीड आता आम्ही 30,000 कमी केलेलं आहे आणि आता ते ताकद आमची तिथं वाढलेली आहे, म्हणून चिंचवड विधानसभा सुद्धा आम्ही लढण्यात तयार आहोत. म्हणून तिन्ही विधानसभेमध्ये आमचं काम चालू आहे, म्हणजे बूथनिहाय काम चालू आहे, संघटनेचं काम चालू आहे. जे इन्कमिंग आता आमच्याकडे येत आहेत त्या माध्यमातूनही आमची ताकद वाढणार आहे. जुने नवे असा मेळ घालण्याचं आम्ही संघटन बांधतोय. एक शहराध्यक्ष म्हणून मी कोण येतंय, कोण आल्याने माझ्या याला अडचण, मी त्यांना पाहता संघटन कसं मजबूत होईल, पक्षाची ताकद कसं वाढेल, त्याच्यावर आम्ही आमचं भर दिलेला आहे. कारण आमचा विश्वास आदरणीय साहेबांच्यावर आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आहेत, ताई आहेत, रोहितदा आहेत, या सर्वांचा आमचा विश्वास आहे. आम्ही वाईट दिवसामध्ये सोबत होतो, चांगल्या दिवसात कोणी पण येणार आहेत, पण वाईट दिवसात ज्या लोकांनी कामं केली त्यांची दखल नक्कीच पक्ष घेईल ही आमची विश्वास आहे. म्हणून आम्ही संघटना भर जास्त दिलेला आहे. कोण येतंय कोण जातं याच्यात आम्ही बघत नाहीये. तो माननीय पवार साहेबांचा कॉल असेल, कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं, पण पक्ष वाढला पाहिजे, संघटना वाढली पाहिजे, म्हणून प्रत्येकाला आम्ही संधी देत आहोत. मला सांगा, आता विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आहे आणि त्या अनुषंगानं प्रश्न विचारतो. आपण पिंपरी चिंचवड शहरातल्या 3 विधानसभेबद्दल बोलतोय. चिंचवडचा विषय तुम्ही केला. चिंचवडमधून तुमच्या स्वतःच्या नावाची चर्चा सुरू आहे की तुम्ही तिथं निवडणूक लढणार आहात, पण वस्तुस्थिती काय आहे? खरंच तुम्ही त्या ठिकाणी इच्छुक आहात, काम करणार आहे? आणि दुसरं म्हणजे, एक तर तिथं समोर जगताप फॅमिली आहे जी ऑलरेडी चिंचवडमध्ये अगदी इस्टॅब्लिश म्हटलं तरी हरकत नाही, पण आता दुसरी एक चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे की स्वतः अजित पवार या मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याच्या चर्चा सुरू आहे. तुम्ही कसं बघताय? 100% पक्षाने संधी दिली तर मी निवडणूक लढणार आहे. मी निवडणूक लढणं पण ठाम आहे. ती संधी माननीय पवार साहेब मला देतील हा विश्वासही मला आहे. राहिला विषय कोण 20 वर्ष तिथं आमदार होतं किंवा अजून कोण येतंय, आम्हाला पुढे कोणी आलं तरी पक्षासाठी आम्हाला लढायचंय आणि निवडून यायचंय. आमचा अजेंडाच फक्त लढणे नाही तर जिंकून येणेच होत आहे. तुम्ही 1 वर्षाचा कालावधी पाहिला असेल, या 1 वर्षाच्या कालावधी आम्ही खूप संघर्ष केलेला आहे. त्याच्याने आमच्या समोर कोण आहे, उद्या मोदी साहेब आमच्या चिंचवड विधानसभेत लढले तरी सुद्धा पक्षाने आदेश दिले तर मी 100% तिथे निवडणूक लढणार आहोत. पुढे कोण आहे काय त्याच्याशी आमचा संबंध येत नाही. पुढे किती ताकदीचा असेल तर पण पक्ष म्हणून आणि निवडून यायचा निकष आमच्यापाशी आहे. आदरणीय साहेब आमच्यासोबत आहेत, साहेबांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे आणि साहेबांनी सांगितलं तर 100% आम्ही निवडणूक लढणार आहोत. तुमची ज्यावेळेस कारकीर्द मी पाहतो तर तुम्ही नगरसेवक झाले भारतीय जनता पार्टीतून. त्याच्याही अगोदर तुम्ही निवडणूक लढवली होती, पण तुम्हाला अपयश आलं होतं आणि अगदी कमी फरकानं तुमचा पराजय झाला होता. पण ज्यावेळेस तुम्ही नगरसेवक झाले, सत्ता भारतीय जनता पार्टीची त्या ठिकाणी होती, अशा सत्तेच्या काळामध्ये तुम्ही तो पक्ष सोडला आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी पूर्वी एकत्र होती त्या पक्षामध्ये तुम्ही आला. थोडं पुढं आम्ही येतो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडते आणि फूट पडल्यानंतर अजित पवार हे पुन्हा सत्तेकडे जातात, शरद पवार हे विरोधी बाकाकडे राहतात. तुम्ही अजित पवारांबरोबर न जाता पुन्हा शरद पवार यांच्या सोबत राहता. विरोधामध्ये राहणं किंवा संघर्ष करणं हा काय तुमचा स्थायी स्वभाव आहे का? विरोधात कोणालाच राहायला आवडत नाही, प्रत्येकाला सत्य जायला आवडतं. पण तुम्ही माझं पाहिलं असेल, म्हणजे शालेय जीवनापासून मी जेव्हा राजकारण चालू केलं तेव्हा मी फुले शाहू आंबेडकर विचाराशी बांधील होतो. पहिल्यापासून NSYचा मी सरचिटणीस होतो, उपाध्यक्ष होतो, युवा काँग्रेसचा उपाध्यक्ष होतो. ह्या पद्धतीने माझा प्रवास चालू केला. मध्ये अपयश आलं मला एका निवडणुकीमध्ये, पण मी ते खचून न जाता मी पुढे काम माझं चालू ठेवलं. परंतु काय, तेव्हा पक्षाने माझी दखल घेतली नाही. आता जी महापालिकेच्या निवडणुका झाल्या तेव्हा मला भाजपने उमेदवारी दिली. मला भाजपमध्ये जायची इच्छा अजिबात नव्हती तेव्हा, परंतु स्थानिक आमदारांनी मला थोडं पुशअप केलं लढ म्हणून. मी माझ्या मनात एक होतं की आता इथं संधी नाही, राष्ट्रवादीकडे मी उमेदवारी मागितली होती, मी भाजपकडे उमेदवारी मागितलेली नव्हती. राष्ट्रवादीत डावलण्यात आल्यानंतर मी तिथे गेलो. मला मोदींची जे वाक्य ना खाऊंगा ना खाणे दूंगा, बाकीचे स्लोगन
त्यांनी जी मार्केटिंग केली होती, मला वाटलं या पक्षात सुद्धा तसंच काम चालू असेल. जेव्हा मी महापालिकेमध्ये गेलो, पण तिथं पाहिलं एवढा भ्रष्टाचार होता प्रत्येक कामामध्ये आणि स्थानिक नेते त्याची दखल घेत नव्हते. आणि वर जेव्हा मी प्रदेश नेत्यांना हे सांगितलं की महापालिकेत चुकीची कामं चाललीत, तुम्ही त्याला लगाम घाला, पण त्यांनी पण ते सोडून दिलं. ते स्थानिक दुर्लक्ष केलं. लक्ष दिलं नाही. मग त्याला वैतागून मी म्हणलं मला या पक्षात थांबायचंच नाही. जिथं लोकांचे म्हणजे आपल्या टॅक्स रुपये पैशातनं विकास केला जातो, त्याची लूट या पक्षामध्ये केली जाते. म्हणून मी तिथनं बाहेर पडलो. मी पुन्हा अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पोटनिवडणुकीला प्रवेश केला. पुन्हा दादा भाजप सोबत गेले. जी भाजप आम्ही सोडून आलोय, ज्या भाजपमध्ये भ्रष्टाचार झालेले अनेक पुरावे माननीय अजित पवारांना दिले होते, त्या एका कामात त्यांनी दखल घेऊन मला त्याच्यात त्यांनी मदत केली होती आणि 56 कोटी रुपयाची बोगस बीजी महापालिकेतली मी उघड केली होती. तेव्हा माननीय अजित पवारांनी मला तेव्हा पाठिंबा दिला होता आणि मदत केली होती. मी दादांच्या उपस्थितीत प्रवेश केला. पण म्हणणार ह्या दादांकडे मी प्रकरण यांची दिलेली आणि हेच दादा पुन्हा भाजप सोबत गेलेत आणि ते काय गेले तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. ते मी बोलणं उचित नाही, मोठे नेते आहेत. पण मी म्हटलं मग दादांसोबत जाण्यापेक्षा मग मी संघर्ष थांबलेलं झालं आणि माझं पहिल्यापासून दैवत आमचे माननीय पवार साहेब होते आणि त्यांच्या ह्याच्यावर माझा विश्वास होता. आणि ह्या वयामध्ये सोडून जाणं हे माझ्या बुद्धीला पटत नव्हतं. जेव्हा की 36 नगरसेवकांपैकी फक्त एक नगरसेवका साहेबांसोबत होती, अख्ख्या शहरामध्ये बाकी कोणी नव्हतं. त्या टायमाला म्हटलं आपण संघर्षामध्ये साहेबांसोबत थांबू. तेव्हा माहीत नव्हतं आता इन्कमिंग खूप वाढलेत, लोकसभेचा निकाल काय लागेल, पुढे विधानसभा कशा होतील आम्हाला काही माहीत नव्हतं. पण एक विचार आणि साहेबांचा आदर म्हणून आम्ही साहेबांसोबत थांबण्याचा विचाराला प्राधान्य आम्ही दिलं. कारण राजकारणामध्ये चढ उतार हे येत असतात. मला संधी तेव्हा नव्हती भेटली तर आता भेटणारच होती, आज नसती भेटली उद्या भेटणार होती. संधी येत असतात, पण विचार हे खूप महत्वाचे असतात. ज्या पवार साहेबांनी आपला महाराष्ट्र घडवलाय आणि आम्ही पिंपरी चिंचवडकर ज्यांनी IT पार्क असेल, MIDC असेल, टेल्को कंपनी असेल, बजाज असेल, असे शाश्वत विकास साहेबांनी केलेला आहे जो भाजपने नाही केलेला. जे लोक आता आमच्या इथं स्थायिक झालेत ते कशासाठी झाले, तिथं कंपन्या होत्या. आमचं शहर पहिलं कंपन्यांनी हे झाले म्हणजे सेट झाले, मग लोक तिथं आलेली. बरोबर. पहिले लोक आले मग कंपनी आले असं नाही झालेलं. पहिले उद्योग आणले तिथे साहेबांनी. ते कामगार नगरे म्हणून साहेबांनी त्याची ओळख करून दिली होती, म्हणून लोक तिथं आली. आणि ती लोक आल्याने इथल्या स्थानिक लोकांचं राहणीमान बदललं. जागेला किमती वाढल्या असतील, भाड्याचं उत्पन्न वाढलं असेल, मग त्या साहेबांनी आपल्याला जीवनमान आपलं उंचवण्याचं काम त्या साहेबांनी केलेलं. ही जाणीव माझ्यासारख्या एक शेतकऱ्याच्या कुटुंबातून मी आलेलो आहे, ती जाणीव मला होती. म्हणून म्हटलं आपण साहेबांसोबत थांबलं पाहिजे, ज्यांनी आपलं लाईफस्टाईल चेंज केलेलं आहे. म्हणून मी साहेबांसोबत थांबण्याचा पक्का निर्धार केला आणि तिथं थांबलो. आता हे वय म्हणजे शहराध्यक्षपद मिळेल असं नसताना सुद्धा तुम्हाला ती एक मोठी जबाबदारी मिळाली. तुम्ही वर्षभर चांगलं काम करताय आणि आता या शहराला पुढं एक तर लोकसभा झालेली आहे, पण आता विधानसभा आहे, पुढं महापालिका आहे. तर या शहराचं काय विजन असलं पाहिजे? कारण म्हणजे तुम्ही आता शरद पवारांचा उल्लेख करताना काही गोष्टी सांगितल्या की या ठिकाणी पहिले उद्योग आले, ही उद्योग नगरी बनली आणि मग लोकांचा वास्तव्य वाढलं आणि मग ते शहराचं स्वरूप आलंय, अशी ती प्रक्रिया आहे. या शहराला औद्योगिक नगरी म्हणतात. पुण्याजवळचं शहर आहे, त्या ठिकाणी उद्योग आहेत, IT पार्क आहे, आता तर राहणीमानही बदललेलं आहे. अतिशय चांगल्या चांगल्या सोसायट्या त्या ठिकाणी उभा राहत आहेत आणि पूर्ण कायापालट या शहराचा होताना दिसतो. तुम्ही या शहराचं विजन कसं बघता एका पक्षाचं नेतृत्व करत असता? 100% आमचा नेताच विजनरी आहे. ज्या नेत्यांनी म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी इथं उद्योग आणले होते, त्यांच्या माध्यमातून आम्ही आता काम करतो. आणि तो नेता आमचा असा आहे की अपग्रेड नेता आहे. जसं आपली बॅच बदलते म्हणजे आपली पिढी बदलते, तसे ते नेत्याचे विजनही बदलत आहेत. त्यांना माहिती आहे पुढच्या 25 वर्षांनंतर आपल्या पिढीला काय लागणार आहे. आता IT पार्क त्यांनी केव्हा घेऊन आलेत, केव्हा त्याची रचना आली, तुम्हालाही कल्पना आहे. तेव्हा असं काय होईल आपल्यालाही माहित नव्हतं किंवा साहेबांचं काय विजन तेव्हाही माहित नव्हतं. ही आता भौगोलिक परिस्थिती जी बदललेली आहे किंवा इथे लोकांचा राहण्याची संख्या वाढलेली आहे. जे आमचं शहर 3 लाखाचं होतं ते आज आमचं 30 लाखाचं झालेलं आहे. त्या पद्धतीने वाहतुकीची समस्या आम्हाला वाढलेली आहे, पाण्याची समस्या वाढलेली आहे, गार्बेजची समस्या वाढलेली आहे. त्याच्यावर फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे. आत्ता तुम्ही पाहिलं असेल पवना बंद जलवाहिनी, ही आमचं साहेबांचं विजन होतं, पण अजून ती झालेली नाही.
आता स्थानिक आमदार म्हणा किंवा मावळ तालुक्यातले आमदार हे महायुतीचे आहेत. हे लोक शुद्ध पाणी आम्हाला देऊ शकतात. तुम्ही पुण्याचं खडक वाचल्याचं पाणी प्यायचं आणि आमचं पवना डॅमचं पाणी प्यायचं, तुमच्या लक्षात येईल किती तफावत आहे. म्हणजे स्वच्छ पाणी आमच्या लोकांना आज पण प्यायला भेटत नाहीये. म्हणजे आज पण आम्ही अन्न वस्त्र निवारा यासाठी भांडत आहोत. ही शोकांतिका आहे. ज्या पवार साहेबांनी हे शहर बसवलं त्याची देखभाल या लोकांना करता आली नाहीये. आता तुम्ही स्मार्ट सिटीच्या नावाखाली ते पाचवे वगैरे एवढे मोठे केलेले आहेत. वाहतुकीची समस्या तुम्ही पासाल तर खूप भयंकर आहे. हिंजवडीतनं सौदागरमध्ये यायला 2 तास लागतात किंवा नाशिक फाट्यापासून तुम्हाला सौदागरमध्ये यायला 1 तास लागतोय. ही आज वाहतुकीची समस्या आमच्या इथं आहे. त्या वाहतुकीची समस्या सुटली पाहिजे. त्यासाठी योग्य नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी सबवे असतील, काही अंडरपास असतील, ब्रिज असतील, ते कुठल्या लोकेशनला गेले पाहिजे हे पण महत्त्वाचे आहे. फक्त निविदा काढायची, माझ्याच माणसाला निविदा भेटली पाहिजे ह्याच्यात लक्ष न देता शहराच्या विकासासाठी काय होईल ते महत्त्वाचा विषय असेल. आता तुम्ही काही ठिकाणी आमचं पासाल रिझर्वेशन एक आणि डेव्हलपमेंट एक अशा पद्धतीने काम केलेलं आहे. आता संभाजी महाराजांचं स्मारक आम्ही बांधतोय, त्याच्यामध्ये 30 कोटीचा भ्रष्टाचार लोकांनी केलाय. म्हणजे कुठल्या कामात कुठं पैसे घ्यायचे हे या लोकांना माहीत नाही. म्हणून असा विकास आम्हाला नकोय. आम्हाला शाश्वत विकास पाहिजे. जेव्हा मी माझा टॅक्स रुपये पैसे महापालिकेला देतो ते डेव्हलपमेंटला देतोय, ते तुम्हाला लाडले बहीणला किंवा योजनांना नाही देते. आमच्या शहराचा विकास कसा होईल, माझ्या पैशाची योग्य विल्हेवाट कशी लागेल ह्यासाठी मी तुम्हाला पैसे देत आहे. म्हणून त्या पैशाचं योग्य विल्हेवाट लावण्याचं काम आमच्या माध्यमातून भविष्यात केलं जाईल. आता गार्बेजचा विषय असेल, ठिकठिकाणी तुम्ही बघा कचरकोंडे, आपण म्हणतो कचरकोंडे विरहित आम्हाला प्रभाग पाहिजे, पण तुम्ही जाता येता पासाल पाचवेला म्हणा इथे असे गार्बेज पडलेले असतात. जे सोसायटीवाले येतात किंवा सामान्य तिथले सोसायटीतले लोक असतील, घंटागाडीचा नियमित येणं जाणं नसतं, म्हणून ते लोक ते डस्टबिन वगैरे येऊन खाली ओतून देतात. त्याच्याने दुर्गंधी खूप वाढलेली आहे. त्याच्यावर नियोजन केलं पाहिजे. आज तुम्ही डास असतील, डेंग्यूची लक्षणं असतील, चिकनगुन्या असेल, हे जेवढे आजार आता आरोग्याचे विषय खूप वाढलेले आहेत. त्याच पद्धतीने वैद्यकीय विभाग असेल, वैद्यकीय विभाग खूप महत्वाचा आहे. जे आता हॉस्पिटल आमचे इथं 6 हॉस्पिटल आहे महापालिकेचे, काही 800 बेडचं आहे, काही 300. त्याचं अजून आधुनिकीकरण केलं पाहिजे. तिथं कॅन्सर हॉस्पिटल केले पाहिजे, मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल केले पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन त्या महापालिकेच्या माध्यमातून केलं पाहिजे. जे आता 20-25 वर्षे स्थानिक आमदार आमच्या इथं आहे. आमच्या इथं पुणे जिल्हा रुग्णालय तिथं आहे, पण अजून त्याची देखभाल नाही झाली. जे 20-25 वर्ष आधी होतं त्याच परिस्थितीमध्ये आहे. असे तर काही सेवा दिली जात नाही. त्याच्यावर काम केलं पाहिजे. तिथे 90 एकर जागा आमच्या शासनाकडून उपलब्ध झालेली आहे. त्या 90 एकर जागेमध्ये नवीन हॉस्पिटल बांधू शकतो आपण. पर्यटन वाढलं पाहिजे, महसूल वाढला पाहिजे, त्या हिशोबाने काम केलं पाहिजे. असे असंख्य विजन आमच्यापाशी आहेत आणि आदरणीय पवार साहेब असतील, ताई असतील, यांच्या माध्यमातून नक्कीच शहराचा कायापालट गेल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. भले आम्ही सत्तेत असू, विरोधात असू. आजची भूमिका आमची विरोधातली असेल, पण विरोधात असताना सुद्धा आम्ही डेव्हलपमेंटला जास्त लक्ष देतोय. जिथं चुकलंय तिथं आंदोलन आमच्याकडून केली जातात, पण जिथं शहराचा विकास किंवा शहराचा फायदा जिथं आहे तिथं 100% आमची मदत आताच्या सत्ताधाऱ्यांना सुद्धा असते. म्हणजे विरोधाला विरोध करण्याची आमची भूमिका अजिबात नसणार. एक वर्षपूर्तीनिमित्त तुम्ही आमच्याशी या मनमोकळ्या गप्पा मारल्या. खरं तर आज 12 तारखेला तुमचा वाढदिवस सुद्धा आहे. तुम्हाला फॉर द पीपल न्यूजच्या वतीनं वाढदिवसाच्याही शुभेच्छा आणि वर्षपूर्तीनिमित्तही आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. एकूण शहर कुठल्या दिशेनं जायला पाहिजे, शहराच्या समस्या काय असतात, तिथल्या नागरीकरणाच्या समस्या काय असतात आणि आपल्या पक्षाचं विजन काय असलं पाहिजे आणि त्यातून या नागरीकरणातून निर्माण झालेले प्रश्न हे कसे सुटू शकतात याच्या संदर्भात तुषार कामठे यांनी आपल्याशी मनमोकळेपणानं गप्पा मारल्या. पक्षाची वाटचाल, त्यांचं शहराध्यक्ष पद आणि येणारी आगामी विधानसभा निवडणूक, ते स्वतःही इच्छुक आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष निश्चितपणे असेल. पण तुम्हाला तुषार कामठे यांनी व्यक्त केलेली मतं ही कशी वाटतात ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनल आपण यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.